मित्रांनो, पेट्रोलचा रेट पाहताय 90.66 रुपये आणि 500 रुपयामध्ये 5.5 लिटर पेट्रोल आलंय. तर मित्रांनो, मी कुठल्या बाहेर देशात नाहीये इतकं स्वस्त पेट्रोल असायला. मित्रांनो, तर इथं परमिशन बनत होती प्रोविजनल ILP म्हणजे पास असतो ते बनत होतं, पण इथं लय महाग बनतोय त्यामुळे आपण चाललोय माघारी. बॉर्डर आहे. देता रुक 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 गाड़ी गिरा देगा तू मेरा. कागज के साथ नहीं. हाँ मित्रांनो, हे पाहू शकता हे आपल्या गाडीकडे पाहत. मित्रांनो, तर इथं गाडीचं जरा हे झालं होतं प्रॉब्लेम, ते सॉल्व्ह केला. मित्रांनो, तर मी आत्ता नाही हायवेने चाललोच होतो आपल्या अरुणाचलच्या दिशेने आसाममधनं. तर एकदम भीषण असा अपघात पाहिला. ड्रायव्हर जागेवर गेला. हे काय बाबा, काय यांचं नक्की मॅटर काय पाहतात मला हेच कळलं नाही काय. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण ह्या पंपावर अरुणाचलमध्ये काल मुक्काम केला होता. पंप उघडायचं चाललंय. तर अशा प्रकारे पंप होता. चांगली माणसं होती. तिथं गाडी लावली होती, तर टेंट लावला होता. तर इथं नका लावू म्हणले. गाडी पण आत लावून घेतली इथं आणि टेंट पण आत लावला होता. अशा प्रकारे आहे. तर आपल्याला आता इथं 9:30 वाजेपर्यंत थांबायचे, कारण आपल्याला पास बनवून शिकणं निघायचे. ऑनलाईन लय महाग बनतोय, त्यासाठी ऑफलाईनच बनवायचे. 9:30 वाजता ऑफिस उघडते. तर चला जाऊया आता. पहिलं एक पॉवर बँक दुसरी चार्जिंगला लावूया आपण. एक लावलेली ती काढून मोठी चार्जिंग लावूया, म्हणजे 4 तासात होऊन जाईल चार्जिंग. 3 तासात. मित्रांनो, तर मोसम खराब झालाय, पाऊस यायला लागलाय. आता बघूया आपण पास तर बनवूया, बघूया कसं होतंय आता पुढं, कसा प्रवास करायचा, काय करायचं. चलो, हे सामान बिमान आवडलंय सगळं. आता एक बॅग घेऊन जातो ना, आंघोळ करतो पहिली. मित्रांनो, तर आंघोळ केली. इथं बाथरूम वगैरे होतं, एकदम शॉवर बिवर होता. तर टाकाटकमध्ये आंघोळ केली. आता निघतो, बॅग बिग आवडतो. हे पावसाने घाण केली, नाही तर एकदम टाकाटकमध्ये आज प्रवास झाला असता. आभाळ आलं बिनकामाचं, सगळं भिजवल. प्रवासात बी मजा येत नाही आभाळ असल्यावर. ओके चलो, अशा प्रकारे पुढं पंप होता. लय मोठी प्रॉपर्टी याची, पण कॉन्ट्रॅक्टर लयच कमावतात. ओके, कॉन्ट्रॅक्टरच दिसतंय सगळं. हे आपलं इथं बॅगन हे. चला बांधूया, निघूया. मित्रांनो, तर रेडी झाली गाडी. पण सामान लोड केलंय. कॅन्ट सगळं भरून घेतलं, फुल बाटल्या पण भरून घेतल्या 3. कारण इथं फिल्टरचं पाणी होतं एकदम चांगलं, म्हणजे फिल्टर वर्किंग फिल्टर होता, त्यामुळं काय अडचण नाही. टेस्ट होणं लगेच कळून येतं. तर चला इथं पेट्रोल टाकूया. आणि हे इथं नाही वे, भारतातील सगळ्यात स्वस्त पेट्रोल आहे. तर इथं रील काढूया आपण एक. चलो बोलिए, क्या बोल रहे थे. हां ये मित्रांनो, तर आता निघतो इथनं. तर आपण पेट्रोल टाकूया जाण्या अगोदर. ओके, इथं पेट्रोलचा रेट काय आहे बघूया. पेट्रोल 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 बाई आहे का पेट्रोल. किधर चाललं, ले लो इधर. पेट्रोल आहे 90.66 रुपये. तर पेट्रोल टाकूया, निघूया. तो नंदन पटेल ना. मित्रांनो, पेट्रोलचा रेट पाहताय 90.66 रुपये आणि 500 रुपयामध्ये 5.5 लिटर पेट्रोल आलंय. तर मित्रांनो, मी कुठल्या बाहेर देशात नाहीये इतकं स्वस्त पेट्रोल असायला. तर मित्रांनो, मी आहे आता भारतामध्ये, आणि भारतामधील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे मी. आणि भारत देशातील सगळ्यात स्वस्त पेट्रोल हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये 90 रुपये लिटर पेट्रोल आहे इथं. बेसिकली या भागात 50 पैसे तरी जास्त आहे. ते पेट्रोल पंपवाल्याला विचारलं मी, तर म्हणे पुढं जाऊन तुम्हाला नाही 90 रुपये लिटरनीच पेट्रोल भेटेल. म्हणजे भारतात कुठेच 90 रुपयाच्या खाली पेट्रोल नाही आहे. हा सगळ्यात कमीत कमी पैसे असणारं राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये सगळ्यात कमी पेट्रोलचा रेट आहे. आणि तुमचा भाऊ आपली गाडी घेऊन अरुणाचल प्रदेशला पण पोहोचलेला आहे, पाहू शकताय. इथं पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं आणि ह्याच पेट्रोल पंपावर मी थांबलो होतो. एकदम चांगली माणसं होती, एकदम उत्तम मुक्काम झाला होता. तर मित्रांनो, तर नाश्ता करतोय आता. हे पाहू शकताय नाश्ता. तर चला क्रीम गोल आणि चहा खातोय. ओके चलो, कसं लागतंय सांगतो. चांगलंच लागणार आहे. मित्रांनो, तर आपण इटानगर साईडने अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर करत होतो, पण इथं नाही ILP बनत नाही, इनर लाईन पास बनत नाही आहे माझा.
तर त्याला काय लागतंय, कुणाची तरी लोकल ह्याची परमिशन लागते, ती कोण द्यायला तयार नाही आहे. आणि ऑनलाईन काढायचं म्हणलं तर लय महाग आहे. तर 3 दिवसाचा काय ते 500 रुपयाला आहे. आणि मला राहायचं आहे 10 ते 15 दिवस. तर इथं बनाना आहे. दुसरी एक बॉर्डर आहे बुलांगपॉंग म्हणून, तिथं 15 दिवसाचा 150 रुपयात पास बनतो आहे. त्यामुळं मी त्या बॉर्डरनीच एंटर करणार आहे. असं पण ह्या बॉर्डरने आपल्याला तिकडंच जायला लागलं असतं एंटर करून. तर आपण आसामने जाणार आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या बॉर्डरनी एक हायवे जातो, त्या हायवेने जाऊन बुलांगपॉंग या ठिकाणाहून पुन्हा एंटर करणार आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशमधनं मी आता परत माघारी आलो आहे आसाममध्ये. तर चला जाऊया. इथं नाही, मला योग्य नाही वाटलं की 5च दिवसाची भेटणार 500 रुपयात आणि नंतर ते आपण वाढवू शकत नाही. त्यामुळं आपण निघालो आहे आता आसाम. अजून एक इथं जवळ एक बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवर बनलं तर ठीक आहे, नाही तर डायरेक्ट बुलांगपॉंग. मित्रांनो, तर परत आलो आहे हरमुळती म्हणून गाव आहे, त्या गावात आलो आहे आता. इथनं 5 किलोमीटर पुढे घेऊन जाऊन आपण एका पेट्रोल पंपावर थांबलो होतो. तर आलो माघारी 5 किलोमीटर. आता बघूया दुसऱ्या साईडला जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर जाऊन किती ह्याच्यात पास बनतोय आपला रुपयामध्ये. थंडी जास्त आहे, वातावरण खराब झालंय. लखनपूर 37 किलोमीटर, पाशी घाट 275, तेजपूर 172. चला लेफ्ट घ्यायचं आपल्याला, लेफ्ट. मित्रांनो, तर परत आपण एकदा आसाममध्ये आलो होतो. तर आसाममधनं परत एकदा अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर करत आहे. थंडी वाजते पण मला काय कळलं नाही आता. जॅकेट बिकेट काढायचं म्हणलं ना, अजून एकदा बॅग खोलायला लागेल. बघूया काय होतंय. चला पुढं इथंच असणार आहे आता ही बनवायचा चेकपोस्ट. मित्रांनो, अवघड आहे तसं इनर लाईट पण. मित्रांनो, तर आलो आहे आता इथनं. आपल्याला गाडीची चावी काढून घेऊ द्या आणि आपण ही बॉर्डर आहे आणि इथनं आपल्याला परमिट बनायचे. ओके चल. मित्रांनो, तर अशा प्रकारे पास बनतो इथं. मित्रांनो, तर तिथं गेलो होतो तर तिथं बी ऑनलाईनच आहे, ऑफलाईन नाही आहे. आणि दिवसाला 150 रुपये. आता म्हणल्यावर काय अवघडच आहे, दिवसाला 150 रुपये म्हणल्यावर. त्यापेक्षा आपलं बुलांगपॉंगला जावं असं मला वाटतंय. दिवसाला 150 परवडायचं नाही मला, 3 दिवसात 450. चलो तवांग. जा रहा हूँ मैं अभी. ये बहुत महंगा है अभी, इधर बहुत महंगा हो रहा है. दिन ऑफलाइन बनाने का है, ऑफलाइन सस्ता है. 150 रुपये में 15 दिन है. ये दिन का 150 है ऑनलाइन में. तो अभी मैं बुलांगपॉंग जाऊँगा, उधर से एंटर करूँगा तब. हाँ, उधर बड़ा बॉर्डर है ना सबसे. देखने का चीज़ उधर ही है, इधर कुछ नहीं है. ओके ओके बुलांगपॉंग तवांग वगैरह उस तरफ जाने से आपको ओके अच्छा मिलेगा. ओके ओके इस तरफ कुछ नहीं. ओके ओके. चला मित्रांनो, तर निघतं. ओके ओके. हे सर आपलं चांगलं होतं. तर चला जाऊया. दे दो बिस्किट के पुड़े दे दो.
इसको हाथी को खिलाना। ओए। एक ही मिनट, हाँ वही वही गाड़ी घुमा के लगाता हूँ मैं, एक ही मिनट, एक ज़्यादा लोड हो गया है गाड़ी को। मित्र मित्रांनो, तर आपल्याला हत्ती दिसलाय, तर हत्तीला काय ते खायला म्हणून मी हे आणलंय बिस्किट, मग अशीच दिसला होता मला। भाई रुक जा, रुक जा भाई। मित्रांनो, तर छोटा बच्चा पण आहे इथं बरोबर। गाड़ी देखो, कौन से किसको दे दूं? बड़ा वाला कर दीजिए। छोटा वाला छोटा वाला नहीं खाता है। नहीं खाता है, नहीं और एक दे दूं क्या? हाँ? और एक है। डर लगता है ना। देता, रुक, गाड़ी गिरा देगा तू मेरा, कागज के साथ नहीं। हाँ रुक। कुछ नहीं, डराइए मत, कुछ नहीं करेगा। हाँ मनु, बिस्कुट खा भी दे, मनु। ओए, क्या कर रहा है? ओह, मित्रांनो, तर हे हॉटेल होतं इथं जेवाय, अरे हे कॅमेराचं काय ते काय लागलं, हे हॉटेल होतं इथं जेवायसाठी थांबायचं म्हणून थांबलो होतो, पण जेवायला काय मला भूक नव्हती, कारण माझं जिरलंच नाही, माझं मानसिक त्रास झाल्यावर मला भूक लागत नाही। ते पास बनवायसाठी माझं तिकडून प्लॅन होता असा तसा जायचा, जाऊ दे आता, काय जे होतं चांगल्यासाठीच होतं असं म्हणून आपण पुढं निघायचं। काय चला जाऊया आपण इकडून गोलांगकाँग वळलं, तिथं ते बनतंय का नाही पास काय माहिती। 15 दिवसाचा पास असला ना, मी 7-8 दिवस आरामात राहील तिथं। अशा प्रकारचे बर्फाचे रोड आहेत, दररोजचे एवढं किलोमीटर नाही कापता येणार, तो हळूहळू जायला लागेल, त्या हिशोबाने नियोजन करायला लागतं। तेजपूर 129 किलोमीटर, गुवाहाटी 311 किलोमीटर। मित्रांनो, ते पाहू शकता, हे आपल्या गाडीकडे पाहत वाचलंय, काय लिहिलंय काय नाही काय। बरेच जण गोळा झाले आता, मला लक्षात आलं व्हिडिओ काढायचा। What is your name? Hi. तर मित्रांनो, चला, रोडचं काम चाललंय, लहान पोरं भेटली होती। ओके, चला। मित्रांनो, तर ऊन पडलंय जरा, आता ऊन पडलंय त्यामुळे चांगलं वाटतंय, आणि पूर्ण प्लेन रोड आहे, 40चं स्पीड आरामात मेंटेन राहत आहे।
40च म्हणतोय, 50चं स्पीड आरामात, 60चं स्पीड आरामात मेंटेन राहते. 60 जे मॅपमध्ये 50 दाखवतं म्हणजे आपली गाडी 60ने ऑन मीटर 60ने चालते. तर गॅरेजला आलोय. भाई चेन को ऑयल करना था. चेन लूब. अरे भाई ऑयल नहीं चेंज कर. चेन की सेटिंग है क्या सही और उसको ऑयल देने का है? चेन हाँ ठीक है, इधर लाइए, पकड़. इधर लाइए. खींचो बाहर. मित्रांनो तर इथं गाडीचं जरा हे झालं होतं, प्रॉब्लेम ते सॉल्व केला, बाकी काही नाही. चेन थोडी आवाज मारत होती असं वाटत होतं, त्यामुळं ते सॉल्व करून घेतला. चला. मित्रांनो ते एकदम भीषण असा अपघात पाहायला भेटलाय आपल्याला, तर पाहूया आपण जवळ ना. National Highway 15 for 3 kilometers. भाई हॅलो. कब हुआ ये? नहीं कब हुआ ये? सुबह को. आदमी बचा क्या? हाँ नहीं, मार गया, नहीं बचा. मार गया, मार गया, मार गया. मित्रांनो तर मी आत्ता नाही हायवेने चाललोच होतो आपल्या अरुणाचलच्या दिशेने आसाममधनं. तर एकदम भीषण असा अपघात पाहायला भेटला मला. तर इथं पाहू शकताय पुढच्या गाडीचा टायर फुटला आणि ती गाडी इथं जाऊन थांबली आणि पाठीमागचा ट्रक इतका जोरात होता की त्याला डायरेक्ट जाऊन धडकला. तर ड्रायव्हर जागेवर गेला. अशा प्रकारची सिच्युएशन आहे. गाडीची हालत पाहू शकताय तुम्ही. चला, अशासाठी दमान चालवायचं, रात्रीचा प्रवास करायचा नाही. मित्रांनो तर ना नहीं मित्रांनो तर पापड़ मिलेगा क्या सर? कितने का है पापड़? कितने का है एक्स्ट्रा? एक्स्ट्रा पापड़ 10 रुपीज. 10 रुपीज काय काय? मित्रांनो दे दो फिर. मित्रांनो तर जेवण करतोय. तर इथं पनीरची भाजी घेतली आणि रोट्या घेतल्यात. तर लई दिवस भात खाऊन खाऊन कटाळा आला होता, त्यामुळे पनीर खावं म्हणलं. बघू आता कसं होतंय. मित्रांनो तो सायकलवाले चला चलो भाई. मित्रांनो चला, आपल्याला अजून 6.5 किलोमीटर घ्यायचा हायवे सोडून. मित्रांनो तर फायनली एका पेट्रोल पंपावर थांबलोय. आज पण संध्याकाळची वेळ झाली, पाहू शकता. अशा प्रकारे पेट्रोल पंप पलीकडच्या साईडने आलो होतो मी. मला पुढं जाऊन राईड घ्यायचा आहे आणि पुढं सगळा जंगली रस्ता आहे 50 किलोमीटरचा. तर संध्याकाळचा 50 किलोमीटर जंगलातनं जायला नको म्हणून अलीकडंच थांबलो आहे. सकाळ सकाळ जाऊ म्हणून, कारण तिथं पेट्रोल पंप पण नाही भेटणार थांबायला. रूम भेटतील, हॉटेल भेटेल, पण आपलं बजेट नाही हॉटेल घ्यायचं. त्यामुळे आपण जिथं पेट्रोल पंप भेटतील तिथंच टेंट लावूया. इथं अशा प्रकारे त्यांनी जागा करून दिली. बॅरल बिरल होते ते काढून दिलेत. झाडं वगैरे मारलाय. तर आता इथं
टेंट लावायचं आणि इथं झोपायचे. चला. हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता आसाममध्ये. आसाममध्ये आपण एका पेट्रोल पंपावर टेंट लावलाय आणि आपण नव्हे उद्या अरुणाचल प्रदेशला जाणार आहे. ॲक्च्युअलमध्ये आपण अरुणाचल प्रदेशमध्येच होतो काल, पण तिथनं नाही आपलं परमिट बनत नव्हतं, त्यामुळे आपण इकडं आलेलो आहे. तर बोलो भाई, क्या बोल रहे हो? कहाँ से? मैं तो पुणे से हूँ. पुणे से? पुणे पुणे से? पुणे महाराष्ट्र. महाराष्ट्र. हाँ. अभी कहाँ पे? हाँ ऑल असम लाइन? हाँ, ऑल इंडिया. ऑल इंडिया. अभी बस. कहाँ से आया? मैं तो आसाम से आया मैं अभी मैं कल वो अरुणाचल जाऊँगा, तवांग. आपका आज कहाँ से शुरू हो रहा है? मैं ये पुणे से. पुणे से. अभी फिलहाल कहाँ पे? तवांग. हाँ, तवांग. कहाँ जाएंगे आप? कहाँ जाएंगे? हाँ, तो बालीपाड़ा से होकर जाएंगे. बोलांगपोंग. हाँ? बोलांगपोंग. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आजचा मुक्काम आहे. ही भाऊ भेटले, थांबली गाडी, त्यांनी माझी गाडी पाहून थांबली. कासे आप इधर से? इधर से. ओके. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. अशा प्रकारे टेंट लावलाय आणि इथं पंपावर थांबलोय. उद्या आपण अरुणाचल प्रदेशला पोहोचणार आहे. आज आपण अरुणाचल प्रदेशमध्ये गेलो होतो काल रात्री, तिथं मुक्काम केला, पण त्या बॉर्डरवर आपलं परमिशन बनत नव्हतं, त्यामुळे आपण माघारी आलेलो आहे. आणि आजचा पूर्ण प्रवास आपला आसाममध्येच होता. आणि आसाममधनं आपण हे काय आहे बाबा, काय आहे यांचं नक्की मॅटर, काय पाहतात मला हेच कळा नाही काय. हां, तर चला बाय बाय. आता मला काय म्हणायचं बोलणं होतं, मी विसरलो. चल, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. मित्रांनो, तर मला वाटलं कोण आहे काय बोलोगे भाई? All the best for your journey. Happy and safe rise. ओके. तर मित्रांनो, चला बाय बाय. Bye bye. ओके. तर मित्रांनो, चला आता ही कळतो टाकीश गँग होती. हां, पाहू शकताय, म्हणजे रायडरच होती, ती फिरणारीच होती पोरं, पण मला पाहून थांबली गाडी पाहून. म्हणजे मुंबई से क्या. म्हणलं हा मुंबई से. ते एक जे चालवत होतं ते तर वास आणत होतं. अशा प्रकारचं आहे. तर चला बाय बाय.